नमस्कार सर्वांना, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. चला तर मी आज उडदाची वडे केलेली आहेत, त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता अशा प्रकारे उडदाचा वडा किती छान झालेला आहे. छान जाळी आलेली आहे, मध्ये फुगलेला आहे वडा. चला तर मी इथे दुसऱ्या दिवशी मला वडे करायचे आहेत. मी रात्री आता 10-10:30 वाजलेले आहेत. मी 1 ग्लास डाळ घेतलेली आहे उडदाची आणि आता स्वच्छ 2-3 पाण्याने डाळ धुवून घ्यायची. डाळीला वरतून पावडर लावलेली असल्यामुळे आपल्याला डाळ स्वच्छ धुवावी लागते. आता डाळ स्वच्छ धुवून मी झाकण ठेवून दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता डाळ अशा प्रकारे छान भिजलेली आहे. मी डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी न घालता डाळ बारीक करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे छान बारीक करून घ्यायची. इथे मी हिरवी मिरची, अद्रक आणि जिरे यांची जाडसर पेस्ट टाकलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार तिखट पण टाकू शकतो, मीठ पण टाकून घेतलं आहे मी आणि कोथिंबीर टाकलेली आहे चिरलेली. याची मेहनत फक्त एवढीच असते, खूप फेटावं लागतं. आपण पीठ काढून घेतल्यानंतर याला छान हलकं होईस्तोवर पीठ होईपर्यंत आपण फेटून घ्यायचं. बघू शकता पाण्यामध्ये अशा प्रकारे पीठ वरती आलं पाहिजे. चला तर आता आपले वडे करून घेऊ आपण. मी इथे खाता सोडा वगैरे कशाचाही वापर केलेला नाही आहे. फेटल्यानंतर छान फेटून घेतल्यानंतर पीठ कशाचीही गरज लागत नाही. अशा प्रकारे हातावर करून घेऊ शकतो आपण वडे. आणि मी एक दुसरी पण पद्धत दाखवणार आहे ग्लासवरती. इथे मी एक स्वच्छ घासलेला ग्लास घेतला आहे, त्याच्या बुडाला थोडंसं पाणी लावायचं आणि वरतून अशा प्रकारे थापून आपण वडे तळून घेऊ शकतो. हातावर तेल उडण्याची शक्यता कमी असते. अशा प्रकारे जास्त एकदम लाल पण नाही काढायचे वडे, असे छान लागतात. बघू शकता मी सर्व वडे इथे करून घेतलेले आहेत, करून घेत आहे. बघा किती छान वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट, एकदम छान असे उडदाचा वडा तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा. अशा प्रकारे वडे छान होतात, झटपट तयार होते ही रेसिपी. धन्यवाद.